त्यानंतर डायरेक्टर लोक तिथून होतात, ॲनिमेशन VFX ते सगळे शिकतात तिथून. आणि तिथं BJP सरकारांचा जो माणूस बसलेला आहे गजेंद्र चव्हाण, तर त्याला तिथं बसवलेला गेलेला आहे. पण त्यांना माहीत नाही ते गजेंद्र चव्हाण ज्या नॉमिनेशनमध्ये होता, जसं सागरने सांगितलं की नॉमिनेशनमध्ये मोठे मोठे होतं. आता मी मध्ये येत होतं गाडीने, ते FM मध्ये लागलेला बागबानचा सिरियल, बागबान रिलेटेड बोलत होतं, गजेंद्र चव्हाणच चालू होता FTIचा. तर बागबान मूवी जी आहे ती अमिताभ बच्चनवर बरोबर त्याच्यावर होती. सगळ्यांना माहिती बागबान बघितलं का सगळ्यांनी? त्याच्यावर होती. त्याच्यामध्ये फक्त त्याला कानाखाली एक मारायला, कोणाला गजेंद्र चव्हाणला कानाखाली मारायला सलमान खान, का? कारण की तो अमिताभ बच्चनला टू बोलतो म्हणून. आणि त्या माणसाला आम्ही डायरेक्टर बनवलेला आहे तिथं. पण नॉमिनेशनमध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान, विद्या बालन असे मोठे मोठे दिग्गज असून पण ते गजेंद्र चव्हाणला बनवतात. म्हणजे काहीतरी त्यांचा तिथं कपला आहे, काहीतरी करप्शन करतात ते तिथं. आणि जी ती मुलं आहेत, ते मुलं त्याला गेल्या 70 दिवस प्लस ते आंदोलने करतात ते तिथं. त्यांना कोण बघतोय ना काय करतोय, ते आले ते बोंबलतात तिथं, आम्हाला द्या न्याय द्या न्याय द्या. कोण त्यांचं ऐकत नाही आहे. म्हणजे मोठे मोठे सेंटरमधून IB मधून जे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे सेंट्रलची, तिथून येतात एक डेलिगेशन येतात, त्यांना भेटून जातात. ते सगळे बोलतात की आम्ही हे करू ते करू हे करू, पण त्यांचं काय होत नाही. ते मुलं रस्त्यावर बसून बसून आंदोलनं करतात. मध्येच काहीतरी प्रकरण झालं त्यांचा, प्रशांत पाटरावे जे आता टेम्पररी डायरेक्टर आहे तिकडचे, जे आता टेम्पररी डायरेक्टर आहेत, त्या माणसांनी त्या मुलांवर हॅरेसमेंटची केस टाकली. ते त्या मुलांनी आम्हाला त्रास दिला, मला बंद केला त्या कमऱ्यात आणि मला धमक्या देत होते. आणि रात्री म्हणजे 12-12:30 दरम्यान पोलिसांनी त्या मुलांना उठवलं, 5 मुलांना उठून घेऊन गेलं. म्हणजे असं आतंकवादीसारखा घेऊन गेलं. म्हणजे त्याच्याकडून त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्याच्या विरोधात ठाणे जिल्हा MSYच्या वतीनं आपण निर्देशन करतोय. आता मुलांना आपण BJP सरकारला सांगू इच्छितो की आपण प्रेसमध्ये पाठवू, प्रेसने छापला तर ही नक्की छापावी त्यांनी की जर त्या मुलांना जर काय त्रास होतो अजून, तर आता आम्ही फक्त निर्देशन करतोय पुढच्या वेळेस आपण रोड अडवू. लोकांना त्रास होईल, बोलतात लोक की लोकांना त्रास नको, आपण काँग्रेस पक्षावर लोकांना त्रास नाही द्यायला पाहिजे, विद्यार्थी संघटना लोकांना त्रास नको. पण हे त्रास व्हावं लोकांना, मला असं वाटतं का? कारण की त्यांना त्रास, लोकांना त्रास नाही झाला पण त्यांचाच त्रास कोण बघणार नाही. त्यांना जो त्रास होतो किती जणांना माहिती आहे, मूवी TV मध्ये बघतात न्यूज. आता FTIचं चालू जाऊ दे, त्या FTIचं चालू जाऊ, मोठी बापाची मुलं आहेत जाऊ दे. अरे पण ती मोठी बापाची आहेत, ती मोठी झाल्या तर काहीतरी तुम्हाला देतील, काहीतरी देशाला देतील ती मुलं. त्यांचं काहीतरी कोणी हवं. माझी काही ओळखी नाही तिथं, माझी काय पालखी नाही तिथं, माझी FTIचा काही संबंध नाही. पण एक विद्यार्थी आहे तो संबंध आहे माझा, विद्यार्थीच्या नात्यामध्ये मी त्याच्यासाठी उभा आहे. जर त्यांना तिथं काय त्रास होणार, जी निदर्शन आता केलेले आहेत या आंदोलनामध्ये आपण कन्वर्ट करू. BJP ऑफिस आहे, BJPच्या ऑफिसच्या समोर जाऊन आपण करू, जाळू पुतळा इथे काय फरक पडत नाही. पण त्यांच्यासाठी आपण उभे राहू, विद्यार्थी म्हणून आपण उभे राहू. ठीक आहे. FTI जे आहे ते गजेंद्र चव्हाणला घेतलेलं आहे. गजेंद्र चव्हाणला तुम्ही आता सागरने सांगितला की त्यांनी किती काय ॲक्टिंग केलेलं आहे, किती काय त्यांनी तीर मारलेला आहे, ते तुम्ही बघितलं आता ऐकलं त्याच्याकडे. त्यांनी 600 का सिरियल केलेलं आहे. ते लोकांना बोलतोय, ते मीडियामध्ये बोलतोय की मला एक संधी द्या, 1 वर्ष संधी द्या. अरे 35 वर्ष झाला, 30-35 वर्षाला ती इथं याच्यामध्ये आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. काय गती लावली त्यांनी? बघितलं ना गजेंद्र चव्हाण, कोणी बघितलं गजेंद्र चव्हाणला आतापर्यंत? आताच मी बघता. त्याच्या अगोदर कोण बघितलं? अमिताभ बच्चनला ओळखता सगळे, आमिर खानला ओळखता, विद्या बालनला ओळखता. मग यांनी काय मोठा तीर मारला मला सांगा ना? त्यांनी काय एवढं मोठं काम केलेलं जे याला घ्यायला? त्यामुळे बोलता ही जी आपली आहे, आपण एक MSYच्या माध्यमातून करतोय, पण ही विद्यार्थ्यांसाठी आहे. ॲक्च्युली आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय, त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आपण BJP सरकारचा निषेध करतो. आणि याच्यामध्ये जे आपले आहेत प्रधानमंत्री साहेब आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना काय अबुधाबीमधून बाहेर निघाले तरी काय होईल, ते काय सौदीमधून काय बाहेर निघत नाही मला वाटतं. ते आले तर काय होईल बोललो, आणि त्यांच्यावर लक्ष द्यावं म्हणून आपण हे आंदोलन करतोय. आणि आपण स्ट्रिक्टली आपण पत्र वगैरे पाठवू की जर त्यांना काही न्याय भेटत नाही तर आपण आंदोलन करू. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ठाणे लोकसभा युथ काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्हा MSYच्या वतीनं आपण हे करतोय. आणि जर नाही होत तर आपण हे करत राहू. तर त्यासाठी माझे 2 शब्द संपवतो. जर FTI संदर्भात तुम्हाला काही माहीत नाही तर तुम्ही नेटवर सर्च करा. त्या मुलांना काय आणलं व्हिडिओ, ती मुलं सोशल मीडियाचा बऱ्याचपैकी वापर करतात. तुम्ही FB तुम्ही चेक करा, त्यांचा सोशल मीडियाचा वापर चांगला होतो आणि ते त्यांचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे की आम्हाला काय त्रास होतोय, आम्ही कोण आहोत, आम्ही काय करतोय, आम्हाला सरकार कसं देत आहे. त्यांची फक्त हीच डिमांड आहे की त्यांना कार्यकर्ता नको, त्यांना एक कोणतरी न्यूट्रल माणूस द्या की त्यांच्यासाठी तो म्हणजे ना तिथं डायरेक्टर म्हणून. आता तुमच्या कॉलेजचा प्रिन्सिपल BJPचा शिवसेनेचा असला तुम्ही द्याल का सोडून? त्यामुळे त्यांना तेच पाहिजे की आम्हाला कार्यकर्ता नको आहे, आम्हाला पाहिजे बाबा एक न्यूट्रल माणूस द्या, डायरेक्टर